राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात पिंपळगाव बसवंत, लासलगाव विंचूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 8 जानेवारी 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती. तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 604 वाहनांमधून लाल कांद्याची आवक सकाळ सत्रामध्ये आली होती. 900 रुपयापासून 2075 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 1450 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज विकला आहे. तर गोल्टी 500 रुपयापासून 1311 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर सरासरी 950 रुपये क्विंटलपर्यंत गोल्टीचे बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे निघाले आहेत. तर विंचूर येथे 498 वाहनांमधून आज लाल कांद्याची पहिल्या सत्रामध्ये आवक आली होती. 600 रुपयापासून 1896 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदे 1575 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर मित्रांनो, आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. तर इकडे बेंगलोर येथे 63,404 गोण्यांची आवक झाली होती. नवीन कांद्याचे 4-5 लॉट 2000 रुपयापासून 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 1800 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुक्कल साईज कांदे 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर जुना कांदा बेस्ट क्वालिटीचा 2000 रुपयापासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज कांदा 1000 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डिस्कलर कांदा 700 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे जुने कांदे विकलेले आहेत. तर मित्रांनो, बेंगलोर येथे आज कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये काही कमी झालेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.